सर्वात महत्त्वाच्या टॉप 9 घडामोडी। नैना प्रकल्पाला गती देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश। प्रत्यक्ष सर्वेक्षण व नियोजन पूर्ण झालेल्या भागातील प्रॉपर्टी कार्डचे होणार वाटप। स्थानिक आमदार विक्रांत पाटील, महेश बालदी व प्रशांत ठाकूर यांनी मागणी केली होती। बीएमसीच्या मालकीच्या जागांवरील पुनर्विकास प्रकल्पांमध्ये विकासकाकडून जमिनीच्या मूल्याचा 25% रक्कम वसूल करण्याचा प्रस्ताव। एफएसआय वाढीच्या निर्णयानंतर बीएमसीच्या तिजोरीला फटका बसल्याने नवा निर्णय। शरद पवारांकडून विद्या प्रतिष्ठानमधील मेडिटेशन डोमची पाहणी। बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानमध्ये शरद पवारांकडून आढावा। कामाचा आढावा घेत पवारांकडून संबंधितांना आवश्यक सूचना। दिल्ली सरकारला कॅबिनेट बैठकीत लक्ष्मी योजनेला मंजुरी। दिल्लीतील महिलांना 2,500 रुपये मिळणार। रक्षाबंधनापासून महिलांना योजनेचा लाभ मिळणार। धाराशिवमध्ये स्वतःचं राहतं घर विकून शाळा उभारली। 22 वर्षांनंतरही शाळेला अद्याप अनुदान मिळालं नाही। अनुदान न मिळाल्याने शिक्षकांना वेतनही नाही। संस्थाचालक कर्जबाजारी। वेतन नसल्याने शनिवार रविवारी शिक्षकांवर रोजंदारीने कामाला जाण्याची वेळ। शाळेला अनुदान देण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। उल्हासनगर अंबरनाथ दरम्यान रेल्वे रुळावर आढळला लोखंडी बॉक्स। मोटरमन गार्डच्या सतर्कतेमुळे अपघात टळला। कर्जतकडे जाणाऱ्या मार्गावरची घटना घातपात घडवण्याचा हेतू होता का? रेल्वे पोलिसांकडे। विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसमध्ये अग्निशामक यंत्रणा, सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे आदेश। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आरटीओ कडून नवीन नियमावली जारी। किमान 30 दिवसांचे चित्रीकरण जतन करण्याच्या सूचना। कृषी कर्जमाफीची दुसरी यादी ऑगस्ट महिन्यात येणार। कर्जमाफीची पहिली यादी जाहीर। पहिल्या यादीत जे वंचित राहिले असतील त्यांनी तात्काळ तक्रार करावी। सहकार आयुक्तांचं आवाहन। सगळ्यात मोठ्या टॉप 9 बातम्या। अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये चालत्या कारच्या बोनेटवर बसून एका महिलेने गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला। चालकाने मात्र भरधाव वेगाने कार पळवली। कौटुंबिक कारणातून संबंधित महिला थेट चालकाच्या कारच्या बोनेटवर बसल्याची माहिती। दरम्यान याबाबत कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही। कोल्हापुरात नान्नी मठ परिसरामध्ये लाक्षणिक कुपोषण। माधुरी हत्तीनीला परत आणण्यासाठी राजू शेट्टींसह नागरिक आक्रमक झाले। हत्तीनीला परत पाठवण्यास टाळाटाळ होत असल्याचा। भारतात लवकरच प्लास्टिकच्या नोटा चलनात येणार। केंद्र सरकारची आरबीआयला मंजुरी। 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा चलनात येणार। सुरुवातीला 10 आणि 20 रुपयांच्या प्रत्येकी 100 कोटी प्लास्टिक नोटांच्या प्रारूपिक चाचणीला सुरुवात होणार। कॉमेडियन कुणाल कामरा, सोनम वांगचुक आणि अभिजित दिपकेंविरोधात चंदीगडच्या सीजेएम कोर्टामध्ये याचिका। जंतर मंतर आंदोलनादरम्यान कुणाल कामरानं राम सीतेबद्दल बोलताना वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप। सोशल मीडियावरून व्हिडिओ हटवण्याचे निर्देश देण्याची मागणी। एफडीची पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील कॅन्टीनवर धाड। तपासात कॅन्टीनमध्ये मुदतबाह्य अन्नपदार्थ आढळले। एफडीए कडून कॅन्टीनचा परवाना रद्द। पुण्यातील लोहगाव परिसरामध्ये अंगावर पाणी उडाल्याच्या रागातून 17 वर्षीय विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्या आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू। आरोपीच्या गाडीवर पोलिसांचा लोगो असल्याची माहिती। नांदेड बाजार समितीमधील हळदीचा लिलाव शेतकऱ्यांनी बंद पाडला। हळदीला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी संतापले। सभापतींना घेराव। हळद खरेदीमध्ये लूट होत असल्याचाही आरोप। मात्र बाजार समितीने आरोप फेटाळले। नागपुरात मुसळधार पावसामुळे सोमलवार शाळेचा परिसर जलमय। 3 ते 4 फूट पाण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांचं रेस्क्यू। साचलेल्या पाण्यातून अवघड परिस्थितीत बचाव कार्य करताना TV9च्या प्रतिनिधीचाही मदतीचा हात। उद्या सुट्टी जाहीर। उच्च कॅफीनयुक्त पेयाच्या बाटल्यांवरील एनर्जी ड्रिंक हा उल्लेख 90 दिवसात हटवा। एफएसएसआयच्या शीतपेय कंपन्यांना निर्देश। स्टिंग, पेप्सी, रेड बुल यांसारख्या कंपन्यांना आदेश लागू।